मुख पाहलं भगवंताचं की दुःख संपत. कशाला गर्दी करते त्या बायका? जिथं असेल तिथं बसा ना. आता हे शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं इचकून टाकतील. विडाला विडाला प्रचंड प्रभावशाली मुख कोणाचा असेल, ते आनंद कोणाचा असेल, तर ते दयानिधी परमेश्वराचा आहे. ते पाहलं की दुःख जात. कळत न कळत घडलेली पाप जातील, काही नवल नाही. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक जातं, पण पाहत असताना तसं बघावं लागल. पाहता पाहणे सारोनिया, ते बघावं लागेल. आपण रोज काही पण बघतो. चांगली चित्र बघतो, घाणेरडी चित्र बघतो, सात्विक लोक बघतो, सदाचारी लोक बघतो, पुण्यशील लोक बघतो, पापी लोक बघतो, दुराचारी बघतो, भडवी बघतो, हरामखोर बघतो, नालायक बघतो. या बघण्यात आणि देवाला बघण्यात फार मोठा फरक आहे. भगवंतानं जे डोळे दिलेत त्या डोळ्यानं आपण हे सगळं पाहतो, पण देवानं दिलेल्या डोळ्यावर काही पडदे आलेले आहेत. ती विषयाची, ही षडविकाराची पडदे आहेत. ही पडदे ज्या वेळेला बाजूला जातात, ही आवरण ज्या वेळेला बाजूला जातात, त्यावेळेला दृष्टी निर्मळ बनते. आणि त्या वेळेला जर भगवंताला बघितलं तर सगळी पाप संपतात. याच्याकरता त्या दृष्टीनं पाहावं लागेल. विठाला विठाला रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी. कोमल आहे प्रभू, अंगणात रांगत आहे, चिमुकलाय. त्याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातं. वय जरी छोटा असेल, चिमुकला असेल, पण बालपणात मोठी मोठी राक्षस मारली. आसुर रुळत चरणतळी, मोठमोठी राक्षस मारली. जी बघितल्याच्या नंतर लक्षावधी लोकांना एक बघितल्याच्या नंतर भीती वाटत होती, अशा राक्षसांना, पहाडासारख्या पर्वतासारख्या राक्षसांना त्यानं बालपणात पायाखाली चुरडलं. काग बग रिठा मारली काग बगरिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. मारली राक्षस मोठी मोठी. नामा मने हाती लोनियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. हातामध्ये लोण्याचा उंडा आहे, गोपी त्याच्या तोंडाला बघून भुलून गेल्यात. असं वाटतं का कोणाला? जो दिसायला सुंदर आहे त्याला बघितल्याच्या नंतर गोपी भुलल नाही. एखादा दिसायला सुंदर असेल, त्या नालायकाचा चेहरा पाहिला, त्याची बायको पण कदरली. गोपी कशी भुलल त्याच्या चेहऱ्याला? नाही. सुंदर आहे दिसायला, तो म्हणतही असेल स्वतःला मी फार सुंदर दिसतो, तुला घरची कदरलीत मूर्खा. तुझी कातडी सुंदर असेल, आतमध्ये सगळी घाण आहे. आतमध्ये घाण आहे. विटेवरच्या मालकाच्या त्वचेचा जर विचार केला तर पंढरपुरीचा निळा वा लावण्याचा. काय त्वचा आहे ती, काय ते स्वरूप आहे. सावळा आहे प्रभू, नीलवर्ण आहे त्याचा, मेघश्याम आहे, आकाशासारखा वर्ण आहे. पण त्याला बघितल्याच्या नंतर गोपी भुलून जातात. गोपी ही वेदाची कीळ आहे, श्रुतीची कीळ आहे. त्याच्यातलं नाविन्य काय गोपी असतील त्या. आणि त्या मुखाला बघून गेल्याच्या नंतर त्या भुलतात. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विठाला विठाला. शंकर महाराज आहेत, तथा त्यांच्या सोबत चाल म्हटलेले पवन महाराज आहेत, अमोल महाराज आहेत. आणि या परिसरामध्ये प्रचंड पाठांतराचा अस्खलित अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व विष्णू महाराज सुद्धा आज आलेले. खूपसं पाठांतर आहे त्यांना.
त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. विठाला तारखीच्या संदर्भात तुम्हा संस्थांच्या वतीने एक व्यक्ती माझ्याकडे आली. आदरणीय काय ना नामदेवजी सांगोळे, ते स्वयं त्या सोपान महाराजांकडे आले. वानरवाडा संस्थान फार मोठं संस्थान. इथं जसं संस्थान आहे तसंच वानरवाड्याला एक आदर्श म्हणजे भगवंताचा स्पर्श, भगवंताचं भक्तीचं सूत्र, संतांच्या भक्तीचं सूत्र जिथं तेजस्वी आहे, जसं इथं आहे तसं तिथं सुद्धा वानरवाड्याला आहे. संस्थांवर कार्यरत असलेले सोपान महाराज, तुम्ही संपर्क करत होते नामदेव बुवा, तेही मला सतत संपर्क करत होते आणि येताना माझ्यासोबत आले सुद्धा. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व भक्त मंडळ, या सर्व भक्तांना प्रणाम करतो. थकून गेलतो मी, म्हणजे कीर्तनात थकवा दाखवणार नाही, उग म्हणण्याचा भाग असतो. मी पुन्हा आलो, मी मुंबईहून आलो, मी थकलोच होतो, मला तापच आली, असं नाही म्हणणार मी. कीर्तन छान करेल, पण काहीतरी एखादा बोजा असतो. संसारिक माणसं चमचा भरका होत नाही, चिखलानं भरलेली असतात. काही व्याप असतो पाठीमागे, थकून जातो माणूस. पण ज्या वेळेला मध्ये संस्थांमध्ये गेल्याच्या नंतर तिथलं चैतन्य, तिथली प्रसन्नता, तिथलं भक्तीचं सूत्र, ते भगवंताचा तिथला वास बघितल्याच्या नंतर अगदी काही क्षणात मनावरचा भार संपून जातो. असं पवित्र संस्थान संत नामदेव संस्थान. तिथल्या महंतांचं दर्शन झालं. एक साध्या विचाराची, एक सर्वसामान्य, तुमच्या सर्व आमच्यात राहणारी व्यक्तिमत्व, आदरणीय या संस्थांचे मठाधिपती संत नामदेव महाराज, त्यांचंही दर्शन झालं. आनंद वाटला. आणि महाराष्ट्राच्या मातीतील 7057 गावं आजची माझी महाराष्ट्रातली पूर्ण झाली. एक नवं गाव मला बघण्यासाठी भेटते. एक छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासारखा कडकोट असणारा हे सुंदर असं उंच संस्थान. मध्ये गेल्याच्या नंतर काही दिवार भिंती वगैरे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं किल्ल्याची तट आहेत की काय, असं एक जुनाट शिल्प वाटत असलेलं हे ठिकाण. त्या पवित्र अधिष्ठानाला गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. पुनश्च तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. साऊंडवाले तुम्हालाही धन्यवाद देतो, कॅमेरावाल्यांना धन्यवाद देतो, आमच्या निळाभाऊचा सुद्धा कॅमेरा आहे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला काय प्रसन्नता आहे त्या मुखामध्ये. महाराज, देवाच्या मुखामध्ये प्रसन्नता आहे. तुमच्या माझ्यासारखं म्हणत असेल काही नवलाची गोष्ट नाही. देवाचं मुख पवित्र आहे, प्रसन्न आहे. गिरगावचा बाळू सांगतोय काय नवल नाही, त्याच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी महाराष्ट्रात खातो. याच्याकरता गिरगावचा बाळू ते मुख पवित्र आहे, प्रसन्न आहे म्हणत असेल काही नवल नाही. तुझी जात माहित नाही, तुझं कुळ माहित नाही, तू फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायचा उपासक आहे. म्हणून ह्या गिरगावच्या बाळूला महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तनाच्या निमित्तानं, भागवताच्या निमित्तानं जर गेला तर तिथंही त्याला 2 वेळेची चांगल्या प्रतीची भाकरी आदरयुक्त मिळते. म्हणून मी विटेवरच्या मालकाच्या मुखाचं महत्व सांगतोय, नवल नाही. माझी लायकी नाही, माझा अधिकार नाही, माझी योग्यता नाही, माझी ती पात्रता नाही. महाराज, देवाच्या मुखाची पात्रता कोणी सांगावी? ज्यांना 56 भाषा येत होत्या. 56 भाषेचा ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहे, साधकांचे मायबाप आहेत, समाधीधन आहेत. वैष्णवामध्ये मोठे आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णवात मोठे. आणि त्यांनी म्हणावं, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख
माईक असलं तर दे रे विष्णू बुवाला, चांगलं करेल देव तुझं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. कोणी म्हणावं? भाषा 56 येत होती. एक एक दोन दोन भाषा येणारे नीट बोलत नाहीत, सर्वसामान्याला कोपरे हाणतेत. भाषा 56 येतात. काय साक्षात्कार आहे? आपल्या संप्रदायात चमत्कार नसतो. चमत्कार हा भंगिऱ्या लोकांकडे असतो. चमत्कार हा पांचट लोकांकडे असतो. चमत्कार हा लापट लोकांकडे असतो. आणि चमत्कार करणारे भिकारचोट देवांचे भक्त असते. भिकारचोट देवाचे भक्त असते चमत्कार करणारे. महाराज माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय पुरुषार्थी प्रभूचे भक्त आहेत. काय साक्षात्कार? महिषी पुत्रा मुखे. काय काय ताकद महाराज. निर्जीव भिंत चालवायची ताकद. हा साक्षात्कार आहे, चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. रेड्याच्या मुखारविंदातून वेद बोलवणं हा साक्षात्कार आहे. पाठीवर मांडे भाजणं हा साक्षात्कार आहे. आणि तेवढा मोठा या पृथ्वीतलावर साक्षात्कार असताना महाराज जग किती पाहलं असेल, काय विवेकाचं सूत्र असेल. ज्याच्या पाण्याचं मोजमाप करता येत नाही त्याला समुद्र म्हणतात. आपांपती निरव्याप्ती जयो जलास्तितम पावित्र्या. एवढं मोठं विस्तृत ज्याचं विवरण आहे तो समुद्र आहे. त्या समुद्रासारखं ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानोबरायांनी म्हणावं, हे साजनी माते म्हणजे बुद्धी माते, मला सुख त्या दिवशी प्राप्त झाले मी त्याला पाहिल्याच्या नंतर. भूक संपत नाही. काय रूप असेल ते, किती रूप असेल. आणि ते रूप बघितल्याच्या नंतर दुःख जाते. एक ऐतिहासिक पुरावा देतो तुमच्या पुढे. खूपसा त्रास देणार नाही, वेळेत सोडेल. मोठी माणसं आहात तुम्ही, अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्ममंडपात बसलात. फारसा त्रास देणार नाही, नंतर प्रसाद आहे. एकदा द्वारकाधीशाच्या दर्शनाकरता वृंदावनामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाच्या दर्शनाकरता काही कापडी चालले होते. कापडी आणि वारकरी याच्यात फार फरक आहे बरं. जो आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबक, मेहून आणि तेर गोरोबा काकांच्या ह्या वाऱ्या करतो हा कापडी आहे. आणि वाऱ्या न करता नुसत्या चारीधामच्या यात्रा ह्या वाऱ्या करतो तो वारकरी आहे. आणि वाऱ्या न करता नुसत्या चारीधामच्या यात्रा करतो तो कापडी आहे. वारकरी यात्रेला जाऊ शकतो, पण एखाद्या वेळेस कापडी मात्र वारकरी होऊ शकत नाही. कापड्याला जर वारकरी व्हायचं असेल तर भजन करावं लागेल. आणि कापडी भजन करीत नाही, ते नुसते तीर्थयात्रेचं महत्व सांगतात. या ठिकाणचं तीर्थ असे, त्या ठिकाणचं तीर्थ असे, अमक्या ठिकाणचं तीर्थ तसे. वारकरी कोण्याच तीर्थाला नाव ठेवत नाहीत, पण वारकऱ्यांना माहित आहे जगात प्रचंड तीर्थ असते, प्रभावशाली असते, पण ते तीर्थ सुद्धा मळत येत. आणि मळाल्याच्या नंतर पंढरपूरला शुद्ध व्हायला येतात. म्हणून वारकरी जास्त कापडीला महत्व देत नाहीत, ते कापडी असते. आणि असे काही कापडी द्वारकाधीशाच्या कृष्ण कन्हैयाच्या दर्शनाकरता चालले. पण जाता जाता त्यांना एका राणीनं पाहिलं. दुःखाची निवृत्ती सांगतोय, रूपात किती ताकद आहे. राणी होती ती. राणी हत्तीवर सोन्याची अंबारी ठेवलेली आहे, त्या अंबारीत ती राणी बसलेली आहे. मोठी डवलदार अंबारी होती ती. पण ती अंबारीतनं खाली उतरली. शिबिर रावट्या दिलेल्या आहेत, तंबू दिलेला आहे. तिथं तिचं आसन टाकलेलं आहे, ती बसलेली आहे. तिचं जेवण आटपलेलं आहे. ती बाहेर आली. 4-4:30 वाजलेले दुपारीचे. आणि तिथून एक बारीकसा रस्ता होता. त्या रस्त्यानं ते कापडी राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण म्हणत चाललेली.
राणीनं प्रधानजीला विचारलं, प्रधानजी देखो भला कौन है? प्रधानजीनं सांगितलं, हिंदूचे लोक आहेत, सनातनी लोक आहेत, गंध लावणारी माणसं आहेत, शिखा वाढवणारी माणसं आहेत, धर्मनिरपेक्ष माणसं आहेत, नामाचा प्रचार करणारी माणसं आहेत, हे कापडी आहेत आणि हे वृंदावनला छैल छवेला भगवान द्वारकाधीशाच्या दर्शनाकरता चाललेले आहेत, कृष्ण कन्हैयाच्या दर्शनाकरता चालले. कौन है बोले? कृष्ण कन्हैया. वो छैल छवेला है. कैसा है? आकर्षित कर लेता है, वश कर लेता है. राणी हिंदी भाषित होती. वश करतो तो, हो म्हणे, आकर्षित करतोय. पाहिलिया वेध लावी पैसे जीवी जडवली. बघितल्याबरोबर वेध लागतात, इतका सुंदर आहे. त्याला पाहिल्याच्या नंतर तो आकर्षित करतोय, इथं ठेवतोय, इतका त्याचा प्रभाव आहे, इतकं मुख त्याचं सुंदर आहे. महाराज राणीनं प्रधानजीला सांगितलं, मला सुद्धा त्याला पाहायचंय. प्रधान हुशार होता. प्रधानानं सांगितलं, राणी साहिबा पाहू नका. का रे? का बघायचं नाही प्रधानजी? तुम्ही जर त्याला बघितलं तर तो तुम्हाला आकर्षित करील, वश करील, आपलं करील. आणि त्यानं एकदा आपलं केलं की माणूस घरी जात नाही. तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला. तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला, भाव हरपला, देह भाव हरपला. तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला. हा त्याचाच अवतार आहे. हरपून जाते माणसाचं मन. राणीने सांगितलं, ठीक आहे, मला जर आकर्षित केलं असेल तर मी तिथून उठणार नाही. राणी साहेबा, परिणाम तुमचे पती तुम्हाला सोडून देतील. ती मुघलांची राणी होती, ती मुस्लिम राजाची पत्नी होती, ती मुस्लिम राणी होती. मुघलांची राणी होती, एका 6 पातशाहीपैकी एका पातशाहीची राणी होती, मुघल सरकारांची राणी होती. आणि सांगितलं, राणी साहिबा, जर तुम्ही या सनातनी प्रभूला पाहलं, या विश्वाच्या मालकाला पाहलं, तर तुमचे मालक तुम्हाला सोडून देतील. मगची मग बघून घेईन म्हणे, फिरवा आपला ताफा. आणि वृंदावनला तो फौज फाटा फिरवला. वृंदावन मधली सगळी सनातनी आश्चर्यचकित झाली. मुघलांची राणी, मुस्लिमांची राणी भगवंताच्या दर्शनाकरता, देवाला बघण्यासाठी, वृंदावन पाहण्यासाठी आली, असं सगळे लोक आश्चर्यचकित झाले. हत्तीवरती अंबारी, त्याच्यात बसलेली फौज, फाटा, तलवारी, घोडे, पायदळ, सगळं काही 2-2.5 हजार सैन्य तिच्या सोबत होतं. पण सगळं सैन्य विचार करत होतं, राणी साहेबांनी हा निर्णय कशाला घेतला असेल? आपण तर मुस्लिम आहोत, यवन आहोत, आपण हे सनातनी लोकांचं संस्थान आहे, इथे यायची काय गरज आहे? पण आता मोठ्यांपुढे काय बोलता येते? राणी वर्ण खाली उतरली, पण तिथल्या निष्ठावंत सनातनी पुजाऱ्यांना अडवलं, राणी साहेबा माफ करा, तुम्हाला या पोशाखात दर्शन घेता येणार नाही. आपल्या संस्थानला नियम पाहिजे, विटेवरच्या मालकाच्या दर्शनाला नियम पाहिजे, देहूतल्या मालकांचं दर्शन घेताना नियम पाहिजे, पैठणच्या मालकांचं दर्शन घेताना नियम पाहिजे, आळंदीतल्या मालकांचं दर्शन घेताना नियम पाहिजे. नाईट पॅन्टीवर आणि बरमुड्यावर एखादा गेला असेल तर त्याला जाऊ देऊ नये मधामध्ये. इंद्रियासी नेम नाही, मुखी राम म्हणून काही, मुखी राम म्हणून काही, मुखी राम म्हणून काही. इंद्रियासी नेम नाही, मुखी राम म्हणून काही, राम म्हणून काही, राम म्हणून काही. जर या शरीराला नियम नसतील आणि तू रामकृष्ण हरी म्हणत असेल तर तू बगळायस, बगळायस, तू बगळायस, बगळायस. इंद्रियाला नियम पाहिजे,
एक सांगू तुम्हाला, कीर्तनकार किती अभ्यासू आहे तो विचार करायचा नाही, पण धोत्र शर्ट फेटा उपरणं लागेल ना त्याला. ते म्हणला नाही मी पॅन्ट शर्टवर कीर्तन करील, तसं नसतं सुमळ्या. वेश वारकऱ्याचा असावा, वेश वारकऱ्याचा असावा. नजर, अंतरण, हे वैराग्य वगैरे ह्या गोष्टी कोणाला पाहता येते? ते तराजू एक आपल्याकडे पाहण्यासाठी, पण वेश मात्र वारकऱ्याचा असावा. या संप्रदायातल्या लोकांनी कोणतेही कपडे घाला, नाही तर घालूच नका, पण कोणतेही कपडे घातलेले न घातलेले फोटो लोकांपर्यंत दाखवू नका, इतकं जपा. कारण लोक आपल्या पाया पडतील. एक जण म्हणला महाराज गोव्याला जाऊ नये का? व्यक्ती स्वातंत्र्य. माझ्या भाषेत सांगू का? भोंगळा जाय. कोण नाही म्हणतो तुला, जाय ना. काहडे तर बटणं दाबू नको, व्हायरल करू नको, लोक तुझ्या पाया पडतील तर आलाय का? लोकांच्या गोळ्या संपल्यात का तुझ्या पाया पडायला? आपण आपल्या संप्रदायाची मर्यादा सांभाळावी. महाराज एका प्रांतीय राजाची पत्नी आहे, सोन्याची अंबारी बसायला आहे तिला. तिचा हत्ती चलत असताना हे तुम्ही हे टाकल्यात का चटाया? अशा चटाया तिच्या हत्तीला होत्या टाकलेल्या. त्या चटायावर हत्ती चलत होता. किती श्रीमंत असेल कल्पना करा. पण वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर पुजाऱ्यानं सांगितलं, मा साहिबा, रानी साहिबा, रानी सरकार, ये पोशाक में अंदर नहीं जा सकते. जी 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 दुःखाची निवृत्ती सांगतोय. आता पोशाख घालायचा कोणता? प्रधान हिंदू होता, नशीब इतकं गोड होतं, तिचं प्रधान हिंदू होता. ती जरी मुस्लिम असेल तरी तिचा प्रधान मात्र हिंदू होता. राणी साहिबा, उपाय पर्याय आहे. आपण या प्रांताच्या काही अंतरावर एक प्रांत आहे, तो मेवाड प्रांत, आणि त्या प्रांतामध्ये एक साध्वी राहते. ती एका राजाची कन्या आहे. तिच्या वडिलांकडे 12,000 एकर जमीन आहे. 12,000 एकर जमीन. पण ती पदर घेऊन घागरा घालीत होती. 50,000च नवऱ्याला पगार. तरी कोणते कोणते कपडे घालायली रामकृष्ण हरी. बापरे, फक्त 50,000 पगार. या देशात असे काही श्रीमंत लोक आहेत की त्या श्रीमंत लोकांचे बुट उचलायची सुद्धा लायकी गिरगावकराची नाही. इतके श्रीमंत लोक आहेत, पण ते आचरणानं नियमानं वागतात. नियमानं. आता काही काही पैशाचा चिखुल करीत असतील, ते जन्मालाच भडवे त्याच्या करता आले तर आपला सनातन भ्रष्ट करण्यासाठी. विठाला विठाला इंद्रियाशी नाही आणि मुखात रामकृष्ण हरी. गिरगावकर कीर्तन करतोय, रामकृष्ण हरी मुखात आहे, पण इंद्रियाला नियम जर नसेल तर गिरगावचा बाळू गिराला कापायच्या लायकीचा, मसुबाला कापायच्या लायकीचा. इंद्रियाला काही आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायाचे नियम पाळायला पाहिजे. नियम पाळायला पाहिजे. चला, नाही जमणार या पोषकावर. प्रधानजीने सांगितलं, मेवाड प्रांतातली साध्वी मीराबाई यांचा पोशाख या बाजारात विकत मिळतोय. तिला काय पैशाला कमी होती. 5-25 पोशाख घेतले बुवा नामदेव. 5-25 पोशाख घेतले. पुजाऱ्यानं सांगितलं, यमुनामाईचं स्नान करावं लागेल. पहिले वस्त्र तिच्या सोडा. वस्त्राचीच बाथरूम तयार केली. काय कमी असेल तिला. वस्त्राची बाथरूम तयार केली. पाण्यामध्ये स्नान केलं. ते कपडे सोडून दिले आणि मीराबाईचा पोशाख घातला. बाहेर आल्याबरोबर सांगितलं, तुळशीची कंठी गळ्यात लागल. बाई कोणाची होती? मुसलमानाची. दुःखाची निवृत्ती सांगतोय. बाई कोणाची? मुसलमानाची. मग मुसलमानाची बाई द्वारकेत गेल्यावर जर तुळशीची माळ घातली असेल तर आपल्या बायकायला लाज वाटायला पाहिजे. दारात तुळस असावा ना.
ज्या दारात तुळस नाही ते मशान आहे. स्मशान आहे, स्मशान आहे. आणि मशानातून वापस आलं की आंघोळ करावं लागते. कोणती आंघोळ? मंगल नाही, सचेल. सचेल स्नान करावं लागतं मशानातून आल्यावर. सचेल, बुटा सगट, चपला सगट, आंघोळ केलेलं टोपलं बकीट पालथं घालावं लागतंय. स्वतःचे कपडे पिळायचे, वळणीवर फेकायचे आणि अंग पुसायचं वस्त्र तिकून फेकायचं आणि हातात झेलायचं आणि मग उडाळायचं. याला म्हणायचं सचेल स्नान. मग ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही, त्याच्या दारात आपण जरी गेलो तरी म्हणायचं मसलवाटेतून आलो तर आंघोळ करा. ज्याच्या दारात तुळस नाही त्याचं दार म्हणजे मुसलमान. या पवित्र सनातनी कारकिर्दीमध्ये एकादशी जर 24 आणि 5 परवान्या सोडलेल्या म्हणजे 29 उपवास दिले तर प्रत्येक दिवशी कन्याकुमारीचा नैवेद्य करा. त्याच्यावर तुळशीचं पान टेकल्याशिवाय देव घेत नाही. हा आपल्या वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, शिवपुराणाचा, सगळ्यांचा 18 पुराणांचा दाखला आहे. नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावच्या बाळूचं वाक्य. होईन केरसुनी त्याचे घरी, त्याचे घरी होईन केरसुनी त्याचे घरी, होईन केरसुनी त्याचे घरी, होईन केरसुनी त्याचे घरी. तुळशी वृंदावन जयती द्वारी, जयती द्वारी, तुळशी वृंदावन जयती द्वारी, होईन किरसुनी त्याचे घरी, होईन किरसुनी त्याचे घरी, होईन किरसुनी त्याचे घरी. असा पुरावा दिला की वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट आहे, कोटीची नोट. कीर्तनकार नीट रस्त्यानं चाललाय त्याचं हे संदर्भ असतो. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, महाराज म्हणतात मी त्याच्या घरचा फडा होईल, त्याच्या घरचा झाडू होईल. केरसुनी हा शुद्ध शब्द आहे, जुनाट शब्द आहे. केरसुनी, मी त्याच्या घरचा फडा होईल, झाडू होईल. काय महत्व आहे तुळशीचं? त्या तुळशीची कंठी यमुना मैयेच्या पात्रामध्ये, त्या तीर्थामध्ये बुडवली आणि मोठ्या उदात्त अंतकरणाने, भावयुक्त अंतकरणाने गळ्यामध्ये तुळशीची कंठी घातली. निरोप आला. राणी साहेबा, मुघलांचं पत्र आलेलं आहे. तुम्ही सनातनी पोशाख घातलाय, तुळशीची कंठी घातली, तुम्हाला तुमचे मालक सोड चिठ्ठी देणार आहेत. सोड चिठ्ठी म्हणजे तुम्हाला सोडून देणार आहेत. जी देखेंगे बाद में क्या है तो. आणि चालत चालत वृंदावनातल्या मालकाच्या मंदिरासमोर ती मुघलांची राणी पोहोचली. पाहिलं त्या देवाला, बघितलं बघितलं. सगळी तुमच्या माझ्यासारखी गंध लावणाऱ्याच्या कुळातली 5 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, तासभर त्याच्याकडे बघत बघत बसली आणि निघून गेली. एकाच जाग्यावर 2-4 दिवस बसली तर उठलीच नाही. सारखी बघत होती, सारखी बघत होती, सारखी. डोळे असे मोठी अशी सुजून डोळी आली, जांबासारखी, लिंबासारखी, पेरूसारखी अशी डोळे खोबणीच्या बाहेर आली. लालबुंद डोळे घाली नुसती पाहत होती त्याच्यात. आता शेवटचं पत्र आलंय. राणी साहिबा, बेगम, सुनिए, आपल्याला सोडून दिले मालकानं, काय खाताल? मैं तो जोगन बन के रहूंगी. जोगन, जोगन या शब्दाचा अर्थ भिकारी.
कोणी जर काही दिलं, पुजाऱ्यानं नैवेद्य दिला तर त्याच्यातला नैवेद्याचा तुकडा खायची आणि पुन्हा तिथंच येऊन त्याच्याकडे बघत राहायची. एक दिवस ठरविलं, देवा, ए देवा, अरे मी प्रांतीय राजाची पत्नी होते रे. हे देवा, मी प्रांतीय राजाची पत्नी होते, पण तुमच्या हिंदूच्या कुळातला प्रधान त्यानं मला सांगितलं तू आपलंसं करतोस रे देवा. देवा, तुझ्या मुखात फार मोठी ताकद आहे असं मला त्याच्याकडनं कळालं रे. देवा, संत शिरोमणी नामदेवरायांकडनं कळालं त्याच्या मुखात फार मोठी ताकद आहे. 1800 पूर्वीचा काळ आहे, या मुघलांच्या राणीचा काळ 1800 पूर्वींचा काळ आहे. मला तुझी प्रसन्नतेची महती माहीत झाली रे देवा. देवा, मी तुला पाहिलं रे. प्रपंचातल्या सगळ्या लोकांनी मला सोडून दिले. माझ्या कुळातल्या, माझ्या जातीतल्या, माझ्या धर्मातल्या सगळ्या लोकांनी माझा तिरस्कार केलाय, माझा निषेध केलाय. देवा, मी धड मुसलमानाची राहिली नाही, मी धड हिंदूची राहिली नाही. देवा, मला वाऱ्यावर सोडशील प्रभू, मला वाऱ्यावर सोडशील. खळा खळा तिच्या डोळ्यातले अश्रू पडत होते. एक सांगू का सज्जनांनो, दुःख जर सांगायचं असेल तर 18 लोकांना सांगा, आणि त्याच्यानंतर दुःख सांगायचं असेल तर पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकांना. देवा सांगो सुख दुःख, देवानी मारिला भूक, देवानी मारिला भूक. देवानी मारिला भूक, देवानी मारिला भूक. चालतंय. देवा सांगू सुख दुःख आणि निवारण करण्याची ताकद त्याच्यात. ही मधली जी तुमच्या माझ्यासारखी चालू आहेत का, माणसानं हत्तीसारखी भूमिका धरली पाहिजे. हत्तीसारखी. हत्तीला हजारो कुत्रे भुकत आहेत, पण ते त्याच्याकडे पाहतच नाही. ते त्याच्या वजनात, ते त्याच्या महिमेत चालत असते. भुंकोनिया श्वान लागे हत्ती पाठी, वाव वाव करते कुत्रे पण डसत नाही. त्याला माहिती डसलं की आपण बोचरे होतो, म्हणून कुत्रे हत्तीला डसतच नाहीत, डसत नाहीत, नुसते भुकत राहते. तसं तुमच्या माझ्यासारखी कुत्रे भुकत राहतील, आपलं दुःख निवारण करत नाहीत, वाढवू शकत नाही. तो आपल्या प्रार्थनाचा, प्रारब्धाचा विषय. म्हणून यांच्या नादीच लागायचं नाही. आपण नादी फक्त 8 लोकांच्या लागायचं की ज्यांना विश्वाच्या मालकाला प्रसिद्धी सांगले. आमुचिया भावे तुझ देव पण, किळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. देवाला विश्वात अस्तित्व निर्माण करून देणारी ही संत आहेत, त्यांना दुःख सांगा. विटेवरच्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला दुःख सांगा. अंतकरण भरून येऊ द्या. कधी रडा त्यांच्या मंदिरामध्ये, आपटा तिथं डोकं, सांगा आपल्या व्यथा, ऐकेल तो जगाचा बाप. तितकी करुणा तुमच्या अंतकरणात, भाव, ती श्रद्धा तुमच्या अंतकरणात ठेवा, तो निश्चित तुमचं दुःख ऐकेल. आपल्या अभ्यासाचे चोचले सांगू नका. स्वयंघोषित मी वारकरी भूषणे असं म्हणू नका. स्वयंघोषित मला गाथा पाठ आहे, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला ग्रंथ पाठ आहेत, मला भागवत पाठ आहे, मला रामायण पाठ आहे, मला शिवपुराण पाठ आहे, सांगू नको सुंबळ्या. तुला माणूस केलंय, बुद्धीचं मेमरी कार्ड दिलं, मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणून तुला ज्ञानेश्वरी वाचता येते. तुला जर बोकड्या केलं असतं तर धुरड्याच्या दिवशी कापलं असतं. तुला कोंबडं केलं असतं तर मुसलमानानं एकादशीला कापलं असतं. आपल्या गंध लावणाऱ्यानं सुद्धा त्याला काय नाव ठेवायचं? गंध लावणाऱ्यानं सुद्धा एकादशीच्या दिवशी कापलं असतं. इतके नालायक आहेत आपल्यात पण गंध लावणारे हरामखोर. आणि तू याला बी टाळ्याच वाजवायले. हाही तुमच्या पांचटपणाचा कळत झाला. विठाला विठाला. कल्पना करा. म्हणून हे त्याच्यापाशी सांगायचं नाही, मी वारी करतो, मी एकादशी धरतो, मी सोमवार धरतो, मी आमकाम व्रत करतोय, सांगूच नको. त्याच्यापाशी दिन होऊन जाय, दिन होऊन जाय. आणि तू दिन झाला की मग तुझा सोयरा होतोय. तो दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराज उदात्त अंतकरणे श्रद्धेनं भावयुक्त अंतकरणे ढसा 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 रडू लागली. देवा,
मी ना हिंदूच्या परंपरेतली ना मुस्लिमाच्या परंपरेतली. ईदचं नास्ती परण लभ्यते. मी इकडची नाही तिकडची नाही, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, हो या अपघात शरीराशी. हे देवा, मी धर मुसलमानाच्या कुळावर एक हात ठेवला, एक हिंदूच्या कुळावर हात ठेवला, शरीर दरीत पडून गेला देवा. अपघात झाला या शरीराला, कोण सांभाळेल? प्रसन्नपणाने पाषाणाच्या मूर्तीने डोळे उघडले आणि आतनं कोमलसा आवाज आला. तिचं नाव होतं चांद बीबी. तिचं नाव आहे चांद बीबी. ए चांद बीबी, काही दिक्कत नाही, काही काळजी करू नकोस. देवाल का हिंदी येत नाही का? आमच्यासारख्या रेड्याला बोलता येते तर मग त्याला येत नसेल का? मेमरी कार्ड तर त्यानं दिलंय, त्याला कोणत्या भाषा येत नसत्याल, आणि त्या भाषेत त्यानं बोलायला सुरुवात केली. काय काळजी नाही, जगानं सोडून देऊ दे, मी तुला आहे. जगानं सोडून देऊ दे, मी तुला आहे. देवा, काय परवा होईल रे या शरीराची? आमच्या मुस्लिम समाजामध्ये माणूस गेल्याच्या नंतर त्याचं थडगं बांधल्या जाते. तुमच्या हिंदूच्या कुळामध्ये त्याची समाधी बांधल्या जाती. माझं थडगही होणार नाही, समाधी होणार नाही. काळजी करू नकोस, या दोघांपेक्षा वेगळं होईल. देवाच्या मुखात किती ताकद आहे. अरे मुसलमानामध्ये थडगं बांधित असतील, हिंदूमध्ये समाधी बांधित असतील, पण मुसलमानापैकी हिंदूपैकी दोघांच्या वेगळं होईल आणि चंद्र सूर्य तोपर्यंत राहील. सोपा मुद्दा सांगू का? तो मचाव घेत नाही, माझ्यावर घेतो. गिरगावचा बाळू जर मेला तर त्याचं पोरग त्याची समाधी करील. करू नको सांगणार आहे मी आधीच, करू नको सांगणार आहे. पण आधा कदा काही लोकांचं ऐकून त्याने एखाद्या शेतात समाधी केली आणि ते शेत जर त्याच्या नातवानं इकलं तर ते माणूस समाधी ठेवतो का माझी? खांदून वड्याला दगड टाकील. खांदून कुठं दगड टाकील? वड्याला. कारण इतक्या महागाईची जमीन घेतली होती, रिकाम आहे का बाळू महाराजाची समाधी ठेवायला आणि खळवर जागा गुतवायला? नाही नाही नाही. महाराज, मुसलमानाची बाई चंद्र सूर्य येतोपर्यंत तिची तिथं समाधी राहणार. भगवंताच्या दर्शनाकरता तिनं तिचा प्राण सोडला आणि विश्वाच्या मालकानं पुजाऱ्याला साक्षात्कार द्यायला हिची समाधी. 2 समाधीचं महत्व आहे, 2 समाधीचं. पंढरपूरला वेशेच्या मुलीची समाधी उजव्या हाताला, कानोपात्रेची. पंढरपूरला वेशेच्या मुलीची समाधी उजव्या हाताला आणि वृंदावन मध्ये मुसलमान राणीची समाधी पायाच्या पुढं. मृत्यूपत्रात तिनं लिहिलं, प्रभू तुम्ही माझा असं नाविन्य करणार, पण जीवनभर जन्मभर माझ्या समाधीवर वारकऱ्यांची पाय लागावी, माझ्या समाधीवर कापड्यांची पाय पडावी. कापडी आणि वारकरी यांचे पाय पडावा, तुझ्या भक्तांचे पाय पडावा. महाराज, चंद्र सूर्य येतोपर्यंत तिथली समाधी कोणी हलू शकत नाही. आपल्यातली मोठी महाराजीन झाली असती तर कोणीतरी एका कोपऱ्यात बसली असती, कोणीतरी एखाद्या कोपऱ्यात बसली असती. मुसलमानातली मोठी झाली असती तर ताजमहालात बसली असती, अजून एखादा ताजमहल झाला असता. मुसलमानातली झाली असती तर कोणीतरी एखाद्या महालात बसली असती. आपल्यातली झाली असती तर कोणीतरी एखाद्या कोपऱ्यात समाधी झाली असती. दोघांची न होता द्वारकेतल्या मालकाची झाली, गोविंदाची झाली. म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत तिची समाधी तुडून, कारण त्याच्या दर्शनाकरता जाणारी, अहंकाराचा चुरा करून जाणारी माणसं प्रसन्नपणाने तिला स्पर्श करतात. किती मोठी ताकद आहे. याच्या पलीकडचं सुख घेता कुठून? आणि हे सुख जर तिला कुठून प्राप्त झालं असेल तर ते पहिल्या कडव्यातून. दुःखाचे निवृत्ती, दुःखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते
त्याचा. या देशातल्या यवनांच्या राणीनं जर प्रसन्नपणानं पाहिलं तर तिला सुख प्राप्त होते. गंध लावणाऱ्याच्या डोळ्यात काय बिबे गेलेत का, दाबणं गेलेत का गरम? आपण का नाही पाहायचं त्याच्याकडे प्रसन्नपणानं? आपला का उद्धार करणार नाही? आपण तिनं जसं पाहिलं तसं पाहावं लागेल. पाहता पाहणे दुःखाची निवृत्ती. कायमचं दुःख गेलं, कायमचं. महाराज तिला सोडणारा नवरा स्वतःला लय मोठा म्हणत असेल, कोण्या कोपऱ्यात दाबलाय अजून पता नाही. मला तर त्याचा इतिहासच माहित नाही, ते कुठं दाबलाय कुठं काय झालंय त्याचं. पण जिला गर्वानं सोडून दिलंय, जगाच्या बापानं तिला पोटात घेतलंय. आपल्या काही लोकांनी शानपणा केला, इथलं इथं काढून टाकायचं. द्वारकेतले मालक म्हणले मुंडक्यात दगड टाकीन, जरा हिशोबात राह. कारण त्याने एकदा आपलं म्हणलं की काम संपलं. अंगीकार ज्यांचा निंदे तेही तेने वंदे केली. हे रूपातली ताकद आहे. एवढं प्रसन्न मुख आहे, एवढं प्रसन्न मुख आहे की ते मुख बघितल्याच्या नंतर दुःख जात. भगवान विष्णू परमात्म्याच्या मुखात ताकद आहे. 7व्या अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र असं वनातून चालत होते. 14 वर्षे 29 दिवसाचा काल होता. तसा 14 वर्षाची गणना रामायणात सांगितली, पण 29 दिवस शिल्लक लागले. त्याच्यामध्ये काही वापस येताना 1 दिवस जटायू करता गेला, वापस येताना 1 दिवस केवटा करता गेला. असे काही शिल्लक दिवस वाढले. असे 29 दिवस झाले. 14 वर्षे 29 दिवस वनात आहे. कोणाच्या गावात गेलाच नाही. जंगलातून फिरत असताना एका ऋषीनं पाहिलं. ऋषी नाही, ऋषी. ऋषी म्हणजे अस्वलीन, ऋष. एका अस्वलनीच्या कन्येनं एका अस्वलाच्या मुलीनं पाहिलं. आता अस्वल कसं दिसतंय तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही कधी कधी सुनाला पण अस्वलीन म्हणतात. म्हणजे ह्या इतक्या माझ्याही पुढच्या अभ्यास आता. नातीने एखादी खोडी केली की काय अस्वलाच्या रंगाची बाई, म्हणजे ह्या याईनं कितीच ग्रंथ वाचलेत असं मला पण वाटतंय. याच्याकडे शिकायला जावं का काय. इतक्या अभ्यासू येतात आपल्या महाराष्ट्रातल्या बायका. काय काय कोणाला कशाची उपमा देताल काहीच माहित नाही. अस्वलीन म्हणजे अंगावर केस आहेत, हाताला नख येत. आणि अस्वलीन जर पाहिली, अस्वल आणि अस्वलीन पाहिली तर माणसाला भीती उत्पन्न होते. जशी वाघाला, शिंहाला, लांडग्याला अस्वलीला पाहिलं की भीती वाटते. हिंस्र श्वापदामध्ये ते मोडतंय. आणि तिनं प्रभूला पाहिलं. रामचंद्र चालत होते आणि देवाचा चेहरा बघत होती. काय तिला प्रसन्नता वाटली काय माहिती. प्रभूकडे जोपर्यंत दिसतील तोपर्यंत त्यांना पाहत होती. दिसणं बंद झालं की डोळे बंद करून टाकले. आईने विचारलं, अंध झालीस? हो. कशानं झालीस? मुद्दाम झाले. का डोळे झाकलेस? मी असं सुंदर रूप पाहिलं की त्याच्यानंतर मला जगातलं काहीच पाहायचं नाही, मला काही बघायचं नाही, काही बघायचं नाही. पण आईने सांगितलं ठीक आहे नको बघूस, डोळे उघडू नकोस. पण कोण पाहिलं? नाव माहित नाही, गावही माहित नाही, कुळही माहित नाही. मग काय पाहिलं? मानवी शरीर होतं, मानवी शरीर होतं. आणि ते मानवी शरीर इतकं तेजपुंज होतं की तेज वर्णन करत असताना उपमा कोणाची द्यावी कळत नाही. सूर्याची उपमा कमी पडते तेजाच्या बाबतीत. तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन वदनाच कमल नयन वदनाच वदना
त्याच्या चेहऱ्याचा विचार करायचा आहे. कोट्यावधी सूर्य, कोट्यावधी चंद्र त्याच्या पुढे गौण आहेत. गौण 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 असा चेहरा आहे. आणि तो पाहिल्याच्या नंतर त्या गोविंदाचा चेहरा पाहिल्यावर दुःख जात. रामचंद्रांचं मुख पाहिलं. घरातल्या लोकांनी फारसं विनवलं पण डोळे उघडीच नाही. हुशार होती ती. तिनं फार सुंदर रूप पाहिलं. तिनं मालिका पाहिल्या नाही टीव्हीतल्या. एक सांगू का तुम्हाला, जर तुम्हाला देवाला पाहायला जायचा कंटाळा आला असेल तर बायकोनं प्रसन्नपणानं नवऱ्याचं मुख पाहत जा, तरी तुमचा उद्धार होईल. मुलानं प्रसन्नपणानं आई वडिलांचे पाय पाहत जा, तरी तुमचा उद्धार होईल. तुमचं काय होतं माहितीये का, सर्दी झाल्यावर डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेता आणि संध्याकाळी चिंचा खाता. तुमचं पथ्य चुलीत जाते. बऱ्याच बायका देवाला दर्शनाला जातात तर नवऱ्याच्या पाया पडत नाहीत. त्याच्यामुळे हिचा उद्धार नाही. हिला चंद्रभागेत पुरलं तरी तिला मोक्ष नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही तू. बरेच उचले आमच्या थैल्या उचलीत महाराजाच्या. मी आमक्या महाराजासोबत राहतो. कोणताच महाराज तू कल्याण करणार नाही सोबळ्या. तू जर मायबापाचं दर्शन घेत असशील तर तो महाराज कल्याण करील. आणि मायबापाच्या विरोधातल्याचं कल्याण करायला भारतातल्या कोण्याच महाराजाला परमेश्वर नाही. आणि तो मनानं म्हणत असेल मला परमेश्वर येतो, एक नंबरचा मूर्ख आहे. विठाला विठाला. कारण देहूतले मालक नमोतया माता पित्याचे पालन सत्यवदे. खरं बोलणारा आणि आई वडिलाचं पालन करणाऱ्याच्या तुकोबाराय पाया पडतात. गिरगावचा बाळा कोणा झाडाचा पाला आहे? आई माय बापा केवळ गाती, माय बाप केवळ गाती. सकल तीर्थाचे धुरे जे का जाण माता पितरे. महाराजाला कुठल्याही ताकद नाही त्याला मोठं करायची. याच्या पलीकडे सांगू का? या बाबाजी. विठाला 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 आई वडिलाच्या विरोधात वागणाऱ्या कोण्याही नालायकाचा उद्धार करायची ताकद भारतातल्या महाराजात नाही. याच्या पलीकडे सांगू का? मृदंगाचार्य, कीर्तनकार आणि कीर्तनातला गायक जर मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि त्याला तुम्ही पाकिट देत असाल तर तुम्हाला पण नरक. मग आम्हा तिघायला कोण्या नरकात टाकावं? ते यम स्वतंत्र नरकाचं कुंड तयार करील. आहे त्या नरकात टाकायच्या लायकीचे आम्ही नाहीत. कोण? जे मायबापाचं दर्शन घेत नाहीत भडवे ते. मायबाप कीर्तनात सांगून कोणाला विरडीता येतो? नाटकातली लोक सुद्धा आई वडिलाविषयी रडवतील. आई वडिलाविषयी सिनेमा पाहिली मी 2-3 मराठी. ड्रायव्हरच्या मोबाईलवर त्यांनी मला दाखिला. आता आपल्याकडे तर मोबाईल नाही तसा. पैसे आहेत बाबाजी माझ्याकडे. मी सोन्याचा घेईल असे पैसे आहेत. दिले मला. शेतीत भरपूर प्रचंड उत्पन्न होते. काय नाही, मी 1/2 किलोचा घेईन मोबाईल सोन्याचा. महाग वाटतं सोनं सध्या. तेवढा घेईन. पण आता कशाला म्हातारपणी गाऊन घालू? आता याच्यावर मरायचं आपल्याला नको त्याच्यापेक्षा. तर ते मोबाईलवर पाहिलं
तर एका सिनेमामध्ये आईचं पार्ट आणि तिची सेवा करणाऱ्याचं पार्ट बाबाजी इतकं गोड दाखवलं ते नाटक, तर मला सुद्धा रडू आलं. पण नंतर कळालं ही नाटकातली माय त्याची नव्हती, नाटकातलं पोरग तिचं नव्हतं. मग नाटकातलं मायबापाविषयीचं प्रेम पाहिलं तर बाळ्या रडतोय. तो ओरिजिनल प्रेमाचा काय अधिकार असेल महाराज, काय मोठा झरा असेल, तो किती मोठं पुण्य असेल. आपल्या आई वडिलाविषयी श्रद्धा ठेवा, आपल्या पतीविषयी श्रद्धा ठेवा. सती तर जाऊच नका, पण सती निघू नका. सती जाऊ नका, कायद्यानं सतीची पद्धत बंद केली, पण सती पण निघू नका. सोपवर मग पाहत जा, देव तुमचंच कल्याण करेल. आई वडिलाचं ऐकलं नाही, काय डोळे नाही उघडणार आई. बाबा नाही डोळे उघडणार. का ग का बाबा, तुमच्या पिंडाचा माझा जन्म आहे. आई तुम्हाला 9 महिने पोटात ठेवलंस ग. तुम्हा दोघांचा पुरुषार्थ, तुमच्या दोघांचा भक्ती पुरुषार्थ मला लाभलाय. आणि मी इतकी पुण्यवान आहे, मी जगातलं एक सौंदर्य पाहिले. तो जगाचा बाप पाहला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. रूप सावळे सुकुमार खानी कुंडल मकराकार. अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ फाकती. प्रभा कानडावो विठ्ठलू कर्णाटकू तेने मज लावी लावे. सुकुमार देव पाहिला. तयाशी देखलियाची पुरे, तयाशी देखलियाची पुरे, देखा देखी देखण्याची सरे. क्या बात. आई आईसी दृष्टीचे नियत्वा गत्वा दृष्टिक्षेपानाशया. भास्करो तेजो येत दिनपती निशापती व्याप्तीर चक्षुर्भिताम प्राबल्य. आपण पाहून पाहून कोण्या डोळ्यानं पाहतो या हाडामासाच्या. महाराज एक डोळा चंद्राचा आणि एक डोळा सूर्याचा केला. काय किती पाहत राहा, किती पाहत राहा. यगा कालो भयं वृद्धास्त देवाच्या. काय म्हणले तुम्ही? तयाशी देखलियाची पुरे, आता देखे देखण्याची सरे. त्याच्यानंतर पुन्हा पाहणंच राहिलं नाही. काही पाहणंच राहिलं नाही. आपलं काम कसं आहे, शेळ्यावानी. ह्या झाडाचा पाला खाल्ला की नरम लागला, त्या फाडात झाडाचा पाला खाल्ला की चविष्ट लागला. शेपुड्याला अक्कल नाही, त्या तुळशी पण हाणत्यात. आपलं शेळीच्या तोंडासारखे आपले डोळे झाले. काही पाय, काही पाय. मोबाईलवर रामायण पाहिलं की लगेच 5 मिनिटाला घाणेरडे चित्र पाहतो. त्याच्यामुळे डोळ्यावर इतका मोठा पडदा आलाय की आपल्या भारत देशात त्या डोळ्याचं ऑपरेशनच होत नाही, आणि दुसऱ्या देशात संस्कृती नाही. त्याच्यामुळे तुझ्या डोळ्यात काही गुणच येणार नाही. त्याच्याकरता चांगलं पहा. तिनं जगाचा बाप पाहला. महाराज प्राण्याच्या कुळातली, पशुच्या कुळातली. आई वडिलांना सांगितलं, माफ करा, मी तुमच्या पुण्याईनं जगाचा बाप पाहला, किंवा जगातलं सुंदर पाहिलं. तिला माहित नाही देव आहे म्हणून. आणि त्या रूपाचं चिंतन करीत करीत ती मृत्यू पावली. वासना होती तिच्या अंतःकरणामध्ये. मी त्याला वरावं, मला तो भेटावा, मला तो भेटावा. वासनेच्या संगे जन्म घेणे जन्मे घेणे. महाराज तिच्या अंतःकरणात वासना आहे, हा मला भेटावा. पण दुःख एका गोष्टीचं होतं, तो मानवी होता आणि ही पशु होती. बाबाजी पशुला कसं भेटल? आता माणसं, आता काळ बदललाय 4-5 वर्षात. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक मुलगा 25 पोरी पाहत होता. लाजच सोडून दिली ती हो. तर 35 वर्षाला काळ बदलतोय. आता पोरायच्या बापायला फिरत बघावं लागायले. आमच्या बाब्याला कहाबबी भेटल, आमच्या बाब्याला कहाबबी भेटल. इतकी परेशानी. कारण मधल्या काळामध्ये 35 वर्ष इतका सूड घेतला पोरायनं, इतका सूड घेतला. 25 मुली बघायच्या. हिला नापास, तिला नापास, तिला नापास, तिला नापास, तिला नापास. आता काहीच नाही. काळ बदलत असतो. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही सज्जनानं, मर्यादा ठेवली पाहिजे. एक माहिती आहे का तुम्हाला? बाबाजी आपल्या लहानपणी मालक गड्याला तुडीत होते. काम करणाऱ्या गड्याला उशिरा जर उठला ना, तो झोपीत तुडीत होते. झोपीत तुडीत होते. आता गड्याला बोलता येईना. बायकोपेक्षा गड्याला जीव लावा लागायला. बायकोपेक्षा जीव. बायकोला राग आला तर 2-4 दिवस माहेरात जाईल, आणि असलं हिशोबात माहेर तर जाईल. हिशोबाच्या पलीकडे असल्यावर ती तिकडे बी जात नाही. जराशी वटवट करीन, फुगन, गपचिक बसन, काय करणार नाही. पण गड्याच्या विरोधात गेलं ना,
हा मग वघारात आणि आपल्यात काहीच फरक नाही. वघारू कळालं ना तुम्हाला म्हशीचं, त्याला दोरीनं बांधलंय म्हणून माईला पेता येत नाही आणि मालकाला धार काढता येत नाही म्हणून काळाच्या आप्याला. इतकी परिस्थिती बिकट. चला पशुच्या कुळातली आहे. भेटल कसा, पण अस्मिता ठेवली, अंतकरणात भाव ठेवला, इच्छा ठेवली. त्याला पाहत पाहत त्याच्या रूपाचं वर्णन करीत मृत्यू पावली. पुनर्जन्म पुन्हा अस्वलाचाच. जामवंती म्हणून जन्माला आली. जामवंती म्हणून. कल्पना करा, आपण जितकं गोड पाहू का, आपण जितकं गोड पाहू का, चांगलं पाहू का, तितका चांगल्या दृष्टीने जगाचा बाप आपल्याकडे पाहतो. आपण जितकं चांगलं वाचू का, संकटातून आपल्याला तो वाचवतोय. संकटातून तो वाचितो, पण चांगलं वाचवायचा प्रयत्न करा. उगाच हिचकू नका, उंदरावानी घुशीवानी कोणाचे घर फिर उकांडे उकरू नका. चांगलं वाचा, देव तुम्हाला वाचील. आपल्याला काही पण वाचायची सवय लागली. बाष्कळ जे नको ते आधी भगवान महाराज का आलं मोबाईलवर, तुला कोण सांगितलं सुंबळे हे पाहायचं? काय गरज आहे? काय झालं माहितीये का, आपल्या महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा इतक्या फुटक्या कानाचा आणि फुटक्या डोळ्याची लोक आपल्या महाराष्ट्रात बाबा जन्माला आली. घाण लवकर प्रदर्शित करतात. घाण लवकर प्रदर्शित करतात. आता टीव्हीवर सुद्धा बघा, एखादी चूक घडली ना, 15 महिना तेच दाखवतील. तेच म्हणजे नालायकाचं प्रदर्शन करणं हे महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतंय. उलट सांगू का, घाण तर एक तर उचलून फेकली पाहिजे, नाही तर झाकली नाही पाहिजे. दारात जर कुत्र्यानं संडास केली ना माझ्या माईनं, तर खापर घेऊन झाडू घेऊन ती फेकून द्यायची. पण अशा आळशी बायका झाल्या, त्या झाकून ठोकत्या. झाकून ठेवल्यावर महाराज चलत आला आणि त्याच्यावर पाय द्याला. महाराजाला बसायला गालीच्या टाकला. मधात गेल्यावर महाराजाला कळालं पाय कशाने भरला, तर महाराज त्याच्या धोत्राला थोडाच पुसणार आहे, त्याच गालीच्या पुसला. घाण झाकल्यामुळं मने करील टिक्याचा साठा, भजती ते भोटा शीघ्र होय, भजती ते भोटा शीघ्र होय. पंथाला बाबाजी पाठांतर चांगलं. तुमच्या भागातला हिरा आहे. इथंच राहिलो महाराज. हा मोठाच होतो महाराज. वा 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 वा. मलाच ओळखायला वेळ लागला मग. वा. पंथ चांगली माणसं पाहिली आणि श्री गुरु समर्थ नामदेवरायांची प्रतिमा पाहिली. काय शोजोळ प्रतिमा आहे ती, काय रूप आहे ती, काय मूर्ती मंदिरातली. मन भारावून जातं ते पाहिल्याच्या नंतर. किती प्रसन्नता. महाराज देव्हारा कशाला म्हणते? देव्हारा कशाला म्हणते? विद्वानाला विचारा. आणि विद्वान जर नाही भेटला तर हे संस्थान पाहायला या, मग तुम्हाला कळेल देव्हारा काय असतो. एक चैतन्य त्या परिसरात. मी तुम्ही यायच्या अगोदरच बोलून गेलो. अत्यंत चैतन्य. तिथल्या दगडात कणाकणात चैतन्य. आस्वलीन झाली. महाराज भगवंत एका निमित्त्याकरता तिथे गेले. ते निमित्त होतं श्रीमंतक मण्याचं. भागवत ऐका तुमच्या लक्षात येईल, किंवा भागवत वाचा तुमच्या लक्षात येईल. कुठलेही ग्रंथ पुराण जर ऐकायची असतील तर विद्वानाच्या मुखारविंदातली ऐका. त्याच्या पलीकडचं सांगतो बरं का, त्याच्या पलीकडचं. विद्वानाची नाही ऐकली तरी चालतंय, आचरण शुद्ध लोकांच्या मुखारविंदातून ऐका, तर तुमचं कल्याण होईल. विद्वानाचा जर विचार केला तर या देशातले मुसलमान सुद्धा प्रचंड पाठांतरित आहेत. APJ अब्दुल कलाम जातीनं मुसलमान होते, पण गीता पाठ होती. शंकर बुवा गीता पाठ होती. तुम्हाला एक नाव प्रचलित असेल, डॉक्टर युमो पठाण, संभाजीनगरचे. ज्ञानेश्वरी प्रचंड पाठ आहे. प्रचंड पाठ आहे. विद्वत्ता ही बुद्धीचा प्रकार आहे. अशी काही लोक आहेत बाबाजी की ज्यांना 400 गाण्याचे कडवे पाठ येते. बुद्धीचा प्रकार आहे. मी ऐकून 250 शिव्या पाठ केल्यात. काय मेमरी कार्ड असेल माझं कल्पना करा. मी देत नाही म्हणा, या 2-3च देतो. भडव्या फडव्या हरामखोर वगैरे या 2-4च देतो, बाकी दुसऱ्या देत नाही. त्या दिल्यावर तर तुमच्या कानातले सगळे किडे मरतील. आणि ऐकायचे असतील तर कोणाला बैठकीत बसल्या ऐका, तुम्हाला सोडून मग पहा येतात का नाही. हा बुद्धीचा प्रकारे पाठांतर करणं. विद्वानाचं नाही ऐकायचं.
आचरणशील लोकांचं ऐकायचं. आणि आचरणशील लोकांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द ती शब्द नसतात, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द ते ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि या लोकांच्या पायापशी राहून त्यांचं अनुकरण करणारे वारकरी त्यांचं ऐका. त्या शब्दानं तुमचा उद्धार होईल, तुम्ही पवित्र होताल, सुधारताल. तुला बाबाजी हल्ली काय प्रकार झाला माहितीये का? 2% लोकांकडे चुकीची पैसे आलीत. म्हणून चुकीची पैसे आलेली लोकांना चांगलं ऐकाच वाटत नाही. त्यांनी हरामखोरांना डोक्यावर घेतलंय आणि मान मोरड्याव मग म्हणले देवा मै मान मोडी. भगवान म्हणले तुकडा पाड्यावी नाही, याचं पाप लागेल आपल्याला. पाप सनातनी शोधा, सात्विक शोधा, शीलवान शोधा, चारित्र्यवंत शोधा. अशा लोकांची दर्शनं घेत जा, पावन लोकांची दर्शनं घेत जा, तुमचं कल्याण होईल. महाराज श्रीमंतक म्हण्याच्या निमित्तानं जगाचा बाप जामवंताच्या गुंफेमध्ये गेलेला आहे. आणि प्रांजळपणानं जामवंताला सांगितलं मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय. कल्पना करा, मुलगी आस्वलाची आहे आणि मागायला देव आलाय. बाबाजी देव माहित नव्हता पण माणूस तर दिसत होता ना. मग एक माणसाचं पोरग आपल्या पोरी सोबत लग्न करतं, याचा आनंद बापाला वाटायला पाहिजे होता का नाही? पण नाही वाटला. ते म्हणला माणसाचं जरी पोरग असेल पण लायक संपन्न आहेस का? लायकी नसेल तर तुला पोरगी देत नाही. काय महाराज, या देशातले पशु सुद्धा इतके विद्वान होते. जामवंत म्हणजे पशुत ना, पशु अस्वल आहेत. अस्वलानं सुद्धा विचार केला माझी मुलगी सांभाळण्याची लायकी ज्याच्यात नाही त्याला द्यायचीच नाही. मी काय ते तोंडानं सांगूच नको, कोणी सांगत असतं मी चांगलाच आहे. स्वतःचे दुर्गुण माणसं बायकोला सांगत नाही, ते लोकांना सांगायला रिकामी आहेत का? बाजारात जर एक जणाला हाणलं ती म्हणतो का बायकोला मग लय तोंड लाल केलं रे, मला आज बाजारात एक जणांना हाणलंय? बायकोला सांगू शकत नाही सुपन बा. तो लोकांना सांगू शकतो का? अपमान नाही सांगू शकत कोणी कोणाला. कोणी आपलं हाय ते नाही ते दाबून चोपून पुरुषार्थ सांगायचा प्रयत्न करतो. मी आज 700 लोकांना माळी घातल्या, तो बाप काऊन पितो? तू लोकांच्या चुली सारीत फिरला का? तू म्हाताऱ्याला दुरुस्त करणं, हा तो पोरग काऊन येड्यावानी करायले? हे सांगायचंच नाही महाराज. निमूटपणे त्याच्या दरबारात प्रांजळपणानं माथा ठेवायचा. या मंदिरात सगळ्या काही गोष्टी सुखरूप होत्या. आपले घराने सांगूच नका मी असं केलं, मी इतक्या बाऱ्या वाऱ्याला गेलो, मी पायी गेलो, बुटच घातला नाही, पायाचे कातडेच गेले. उपकार थोडाच केलास. देवे दिला देव भजना गोमटा. आपल्याला त्याच्याकरता जन्म घातलाय. 3-3 बाऱ्या काय पाखडू पाखडू सांगायला लागला. भगवान गेले मुलगी पाहिजे मला, नाही देणार. कोणाला देता? लायक संपन्न व्यक्तीला देईल. आता याच्यातली लायकीच त्यांना कळत नव्हती ना. षडगुण ऐश्वर्य संपन्न पोरगी मागायला गेलेला. आज अजित परमात्मा आहे, विश्व त्याला आरती करते. निरांजन भयो वेदान भूषितो शास्त्र मतितार्थ भयानाम. निरांजन भय सकल सुधा वेदान भूषित जायन्ते. वेदान कलयति सूत्रमिवा तत्व भयाय निजायन्ते. मंडित शास्त्रो यत पुराणायं मंडित शास्त्रो यत पुराणायं. वेदभूषितं कलत्रया वेदभूषितं कलत्रया वेदभूषितं कलत्रया. नैवं गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुक्यान दिले? शास्त्र वेद आणि पुराण बाबा ज्याची आरती करतात ते पोरगी मागायला आले. पण लक्षात नाही ना हा तो आहे म्हणून. साक्षात्काराशिवाय कोणी नमस्कार करत नाही. आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. पुन्हा एकदा बोलतो, पुन्हा 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 माझ्या वाणीला उजाळा देतोय की चमत्कार हा भंगिऱ्या देवायचा असतो आणि भिकारचोड देवायचे भक्त चमत्कार दाखित असते. आपल्या देवांचे भक्त साक्षात्कार दाखित असते. हे तो तुमची सहज स्थिती, तुमची सहज स्थिती. लोकाशी भक्ती प्रगटावया, लोकाशी भक्ती प्रगटावया. आपला एकदा आपण भोकरला कीर्तनाला गेलतो. तिथे एक आपला विषय झालता.
की दिसल्याला मोठं म्हणायचंच नाही. दिसायला पुतना नंबर 1 होती आणि दिसायला साधी शबरी दिसत होती. दिसायला कोण दिसायची? शबरी साधी. आणि असायला कोण दिसायची? पुतना. पुतनेच्या अंगावर 2-2.5 किलो सोनं. आपल्या काय बापाचं जातंय? 5-7 किलो सोनं होतं. काय आपल्याला पैसे द्यायचे का काय काय तिचं बिल द्यायचंय? इतकी पुतना दिसायला सुंदर, पण शोषून मारली. कशी मारली? मुंच 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 शूत्रो कला भय स्थिता वापिम दुग्धाम हृदयेषु भया षडक्रिया स्थितेषु. तिचे साही विकार सोसले तना वाटत. मुंच म्हणजे सोड, नाही सोडलं, शोषून मारली. दिसायला सुंदर होती आणि जंगलात राहणारी. आयुष्यभर बाबाजी तिनं आरसा पाहिला नाही. आयुष्यभर तिनं कंगवा डोक्याला लावला नाही. ती आतमध्ये बसली. ती किती वर्ष झाले त्या गोष्टीला? आपण गाडीत बसल्यावर बोललो होतो. मेमरी कार्ड शार्प आहे माझं. दिसायला जी माणसं चांगली असतात ती फारच चांगली असतात असं डोक्यातलं काढून टाका. तुम्हाला मुंग्याचा फरक माहितीये का? लाल मुंगी आणि काळी मुंगी. लाल मुंगी आणि काळी मुंगी. इमानदारीने सांगा, गिरगावच्या बाळूची शपथ आहे, वपायला कोणती मुंगी चांगली दिसती? लाल का काळी? लाल. डसल्यावर कोणती डोळ्यातून पाणी काढी? ती काळी जास्त डसत नाही. लाल मुंगी डसली ना तर माणूस तिला धरीत आहे. धरल्याच्या नंतर ती अर्धी तुटून येते पण मुंडकं काढीतच नाही. इतक्या लाल मुंग्या दाढा असतात. मी मुंग्या म्हणालो. हा मुंग्या मुंग्या मुंग्या. तुम्ही काही बी कोणीकडचं कोणीकडे घेत जाऊ नका. तुमची वायर कोण्या बी फ्यूज मध्ये जाते, त्याला मी काय करणार आहे? काळी मुंगी दिसायला साजूक आहे, लाल मुंगी दिसायला मात्र अशी गोड आहे, पण विकारी बात्र. काही काही माणसं दिसायला इतके प्रभावशाली दिसतात. वा 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 वा, जसे 4 वेद पाठ आहे त्याला. काशी फळावानीच दिसतो का? लाल बुन दिसतो, लाल बुन. पण आतमध्ये हात घातल्याच्या नंतर आषाढ मासी पचंती विष्ठा. मार्कंडे सांगतात, पावसाळ्यात कुत्र्यानं घाण केलं 3 दिवस झड असावा. झडीत ती घाण किती बेकार दिसती, तसे काही काही माणसं आतून त्या घाणीपेक्षा बेकार असते. हे देवाला कशी आवडते? गवळीयाची ताकपिरे कोण पोर हे चांगली, शेमूळ खरकटे नाकाशी. ती दिसायला साधी होती पण आतून गोड होते. पुतना वरून चांगली होती, आतून खराब होती. शबरी वरून दिसायला साधी होती, आतून गोड होती. ती याचे येणे जाणे कोणते. महाराज, देव हा त्याच्या दिसण्याचा काय विचार करता? मी अगोदरच सांगितलं, पंढरपुरीचा निळा दिसायला कसा आहे? सावळा आहे, श्यामल वर्ण आहे, आकाश वर्ण आहे, सावळा आहे. पण त्याचा प्रभाव जर पाहायला गेला तर काशीतल्या मालकांना सुद्धा स्थिर करतो. ही त्याच्या प्रभावात ताकद आहे. रोज काशीतल्या मालकाला जावं वाटते. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कान. तो काय प्रभाव आहे महाराज त्याच्या. म्हणून वेदा चाळा लावी येला, म्हणून वेदा चाळा लावी येला.